श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. गेल्या काही वर्षात लोक रोखीनं देवघेवीचे व्यवहार करण्याऐवजी डिजिटल माध्यमाचा वापर जास्त करू लागलेत. मागच्या महिन्यात UPI व्यवहारांनी विक्रमी टप्पा गाठला. सरकारकडून डिजिटल भारताच्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच परिपाक म्हणजे डिजिटल व्यवहारांमध्ये होणारी सातत्यानं वृद्धी. याविषयी तसंच UPIच्या लक्षवेधी प्रवासाविषयी आज आपण वृत्तविशेषमध्ये आर्थिक तज्ज्ञांकडून अधिक माहिती घेणार आहोत. श्रोते हो, एखाद्या योजनेचं कार्यपद्धतीचं यश त्या योजनेतल्या विशिष्ट गोष्टींवर अवलंबून असतं. हेच थोडं व्यावसायिक भाषेत बोलायचं म्हटलं तर UPIचा USP म्हणजेच युनिक सेलिंग पॉइंट काय तर आर्थिक व्यवहार करणं अगदी सोपं, कमी जोखीम असल्यामुळे जास्त विश्वासार्हता. एकूणच NCPI आणि बँका यांच्या मदतीनं हे व्यवहार कसे होतात याची माहिती देत आहेत बँकिंग क्षेत्रातले तज्ज्ञ आणि अर्थशास्त्राच्या अभ्यासक मनीषा सबनीस. 2016 साली नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या केंद्र सरकारच्या संस्थेने UPI म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस ही एक पेमेंटची सिस्टीम सुरू केली. म्हणजे नक्की काय केलं तर आर्थिक व्यवहार जे आपण पूर्वी नोटांमध्ये करत होतो किंवा अन्य माध्यमातून चेकने, डिमांड ड्राफ्टने, हुंडीने अशा पद्धतीने करत होतो, त्याच्याऐवजी सरकारने ठरवलं की हे व्यवहार आता कागदांच्या ऐवजी डिजिटली सुरू करायचे आहेत. तर हे जे आपण पूर्वी म्हणजे नोटा देवघेव करत होतो, चेक देत होतो, डिमांड ड्राफ्ट देत होतो, पेस्लिपा देत होतो, हुंड्या देत होतो, जिथे कागद लागतो, सही लागते आणि दोन माणसं एकमेकांना भेटायला लागतात, हे सगळं बंद करून सरकारने ठरवलं की हेच सगळे व्यवहार ह्या सगळ्या पद्धती न वापरताही करता यायला पाहिजेत. तर त्या कशा करायच्या त्याच्यासाठी हा एक रस्ता आखून दिला UPIचा. तर ह्या रस्त्यामध्ये माणूस असेल, कंपनी असेल, कोणीही असेल तर ते एकमेकांना आर्थिक व्यवहार ह्याच्या मार्फत करू शकतात, कुठल्याही नोटा, कागद, चेक न वापरता. मग आता हे व्यवहार करायचे कसे तर त्याच्यासाठी मध्ये जो रस्ता लागतो ते GPay, PhonePe, भीम असे ऍप्स आहेत. त्याच्यामध्ये GPay आणि PhonePe ही जी सॉफ्टवेअर आहेत ही जागतिक वापरली जाणारी सॉफ्टवेअर्स आहेत. ह्या माध्यमातून आपण आपले आर्थिक व्यवहार करू शकतो. याच्यामध्ये काय आहे, याचे फायदे काय आहेत तर UPIचे फायदे असे आहेत की कितीही छोटी रक्कम 1 रुपयाची सुद्धा आपण ह्याच्यातून देऊ शकतो. दुसरा ह्याचा फायदा असा की तो तात्काळ आपण दिल्या क्षणी ज्याला द्यायचे आहेत पैसे त्याच्या खात्यामध्ये ते तात्काळ जमा होतात. तिसरा फायदा असा आहे की हे सुरक्षित आहेत, कारण जरी आपण फोनवरने हा व्यवहार केलेला असला तरी सुद्धा ह्याच्यामध्ये बँका इन्व्हॉल्व असतात. त्याच्यामुळे समोरच्या माणसाच्या, आपण जर का पैसे देणारी व्यक्ती असू तर घेणारी व्यक्ती जी आहे तिच्या बँकेच्या खात्यामध्ये ते पैसे जमा होतात आणि आपल्या बँकेच्या खात्यामधून ते वजा होतात. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये बँक इन्व्हॉल्व असल्यामुळे सुरक्षित आहे. आणि चौथं असं आहे की हे कुठूनही कुठेही दिले जाऊ शकतात. त्याच्यामुळे हे जे 4-5 फायदे आहेत UPI व्यवहाराचे, छोट्या रकमा दिल्या जाऊ शकतात, तात्काळ दिल्या जाऊ शकतात, सुरक्षित असतात. याच्यामुळे काय झालंय, 30 कोटी लोक ह्या माध्यमातून पैसे देत आहेत वेगवेगळ्या दुकानदारांना वेगवेगळ्या माल किंवा सेवा घेण्यासाठी आणि 50 कोटी दुकानदार ते पैसे घेत आहेत. त्यांच्या बँकेच्या खात्यांमध्ये हे पैसे जमा होत आहेत. ह्या व्यतिरिक्त ह्याचा पटकन न दिसणारा फायदा असा की जेव्हा एखादा व्यावसायिक नव्याने पहिल्यांदाच कुठला तरी व्यवसाय उभा करू इच्छितो तेव्हा त्याला बँकेच्या कर्जाची गरज लागते, म्हणजे बऱ्याच वेळा लागते. तर तेव्हा बँका कर्ज देताना काय विचार करतात की या माणसाची कर्ज फेडण्याची ताकद किती आहे, वकूफ किती आहे. पूर्वी जेव्हा नोटांमध्ये आपण अर्थ व्यवहार करत होतो तेव्हा बँकेला कळायचं नाही की हा माणूस किती पैसे देऊ शकतो, कारण आपण नोटांमध्ये व्यवहार करायचो. आपण सिनेमाची तिकीट नोटांनी काढायचो, वस्तू नोटांनी खरेदी करायचो, घरी काम करणाऱ्या बायकांना नोटांनी पैसे द्यायचो. त्याच्यामुळे खर्च करण्याची ताकद किती आहे हे कळण्याचा रस्ता बँकेकडे उपलब्ध नव्हता. या UPIच्या डिजिटल पेमेंटच्या माध्यमामुळे बँकेला कळतं, कारण बँकच त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असते की अरे ह्या व्यक्तीने ह्या इतक्या दिवसांमध्ये इतके रुपये खर्च केलेले आहेत, म्हणजे त्याचे इतके रुपये खर्च करण्याची ताकद आहे, त्याच्यामुळे त्याला इतक्या रुपयांपर्यंतचं कर्ज द्यायला हरकत नाही, तो ते नक्की फेडू शकेल. हा एक फायदा आहे. हे सगळे फायदे असल्यामुळे ह्याच्यामध्ये खूपच मोठ्या प्रमाणात वाढ झाली. म्हणजे बघा 17-18 साली 2000 व्यवहार होत होते, ते 22-23 मध्ये म्हणजे 31 डिसेंबर 2022 पर्यंत म्हणजे फायनान्शियल इयरचं 9 महिने त्याच्यामध्ये 9000
व्यवहार झाले. म्हणजे 2000हून 9000 व्यवहारांपर्यंत 5-6 वर्षात आपली झेप वाढली. म्हणजे जवळजवळ 350% ह्याच्यामध्ये वाढ झाली. कारण ह्याचे हे फायदे आहेत. आणि ह्याचा आणखीन देशाला किंवा अर्थव्यवस्थेला फायदा असा की हे सोपं झाल्यामुळे व्यवहार वाढणार, त्याच्यामुळे आपल्या अर्थचक्राला गती मिळणार. खरेदी होतीये म्हटल्यानंतर तयार होणार वस्तू आणि ते खरेदी विक्री झाल्यामुळे अर्थव्यवहाराला गती मिळणार. दुसरं असं की हे सगळे व्यवहार बँकेमार्फतच होत असल्यामुळे ह्याच्यामध्ये काळे व्यवसाय करायला खूप कमी संधी आहे. तिसरं असं की संपूर्ण अर्थव्यवस्था पारदर्शकतेच्या दिशेने जाते, कारण जवळजवळ सगळे व्यवहार हे बँकेच्या पुस्तकामध्ये दिसू शकतात. यातल्या काही गोष्टी आधारशी लिंक असल्यामुळे इन्कम टॅक्सला सुद्धा ते दिसू शकतात. त्याच्यामुळे देशाच्या पातळीवर पारदर्शकता आर्थिक व्यवहारांमध्ये जास्तीत जास्त येते. व्यवहार वाढल्यामुळे अर्थचक्राला गती मिळते. छोट्या छोट्या व्यवहारांमध्येही हे करता येत असल्यामुळे छोटे व्यवहार करणाऱ्या लोकांना ह्याच्यामध्ये एक कम्फर्ट आहे, त्यांना सुरक्षित आहे आणि त्यांना पटापट करता येतात. त्यांना त्याची भीती वाटत नाही, जी पूर्वी कॉम्प्युटर किंवा कुठल्याही तंत्रज्ञानाची नव्याने जी भीती वाटते ती पण वाटत नाही. त्याच्यामुळे युपीआयचं हे 2000 पासून 9000 व्यवहार, 330 कोटी लोक 50 कोटी लोकांना ते पैसे देत आहेत, व्यवहार वाढतायत. ही अशीच गती किंवा ह्याच्याहून ती वाढत जाणार आहे आणि युपीआय मधून होणारी ट्रान्झॅक्शन जास्तीत जास्त वाढून डिजिटलायझेशनला याचा नक्की उपयोग होणार आहे. श्रोते हो, अगदी हातगाडीवरच्या विक्रेत्यांपासून ते मॉल पर्यंत कुठेही खरेदी केली किंवा काही सेवा घेतली तर युपीआयनं पैसे देता घेता येतात. युपीआयच्या माध्यमाचा वापर प्रचंड प्रमाणावर होत असल्यामुळे देशाचा डिजिटल व्यवहारांचा आलेख दिवसेंदिवस चढतोय. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा युपीआयच्या माध्यमातून होणारे व्यवहार 61% वाढले. आपण रोखीनं व्यवहार करताना पैसे मोजून देण्याची काळजी घेतो, तसंच युपीआय मार्फत व्यवहार करतानाही काही बाबतीत काळजी नक्कीच घेतली पाहिजे. याविषयी अधिक माहिती देत आहेत जीएसटी आणि अर्थव्यवहार तज्ज्ञ मुकुंद अभ्यंकर. खिशात असलेल्या मोबाईल फोन मधल्या गुगल पे अर्थात जीपे, भीम, फोन पे, पेटीएम अशा वेगवेगळ्या ॲप्सद्वारा सध्या आपण बहुतेक जण बाजारात असंख्य व्यवहार रोज करत असतो. ही सगळी ॲप NPCI या सरकारी संस्थेतर्फे नियंत्रित केल्या जाणाऱ्या UPI या एका मोठ्या पेमेंट्स परिसंस्थेचा आपल्या ओळखीचा चेहरा या स्वरूपात काम करतात. युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस या इंग्रजी नावातील आद्याक्षरे वापरून तयार झालेले UPI हे आता असे एक सर्वनाम बनले आहे की जगातील प्रगत देशांमध्ये सुद्धा भारतात तयार झालेल्या या डिजिटल पेमेंट्स माध्यमाचा सध्या प्रचंड बोलबाला आहे. या आपल्या सर्वांच्या अभिमानाच्या UPIची आज अधिक प्रकर्षाने आठवण होण्याचं कारण म्हणजे अगदी गेल्याच महिन्यात UPI मधून झालेल्या व्यवहारांच्या संख्येचा 10.5 अब्ज इतक्या प्रचंड मोठ्या संख्येचा टप्पा ओलांडला गेला आहे. मासिक व्यवहारांच्या संख्येत झालेली ही वाढ गेल्या वर्षीच्या ऑगस्टची तुलना करता जवळपास 67% एवढी प्रचंड आहे. व्यवहार मूल्याचा विचार केला तर या 10.5 अब्ज व्यवहार संख्येमधून साधारण 16 लाख कोटी रुपयांचे व्यवहार एका महिन्यामध्ये भारतात पार पडले. व्यवहारांच्या या प्रचंड व्याप्तीमुळे डिजिटल आर्थिक व्यवहार करणाऱ्या देशांमध्ये भारत सर्वात पहिल्या क्रमांकाचा देश ठरला आहे. फ्रान्स, दुबई, श्रीलंका, नेपाळ, भूतान, सिंगापूर या देशांमध्ये सुद्धा भारताच्या UPI द्वारे व्यवहार करता येतील आणि अजूनही अनेक देशांमध्ये त्याचा प्रसार होईल अशा शक्यता आहेत. नोव्हेंबर 16 मध्ये झालेल्या नोटबंदीनंतर चलनी नोटांना डिजिटल पर्याय लोकांसाठी उपलब्ध व्हावेत याकरता सरकारी पातळीवर प्रचंड प्रयत्न करण्यात आले आणि या पर्यायांचा लोकांकडून मोठ्या प्रमाणात वापर सुरू होण्याकरता कोविड काळातील सोशल डिस्टन्सिंग नियमांचा फारच मोठा हातभार लागला. बाजारात गेल्यावर छोट्या मोठ्या दुकानदारांपासून मोठ्या मॉल्सपर्यंत बहुतेक ठिकाणी दिसू लागलेल्या QR कोडच्या पाट्या आणि खिशातल्या स्मार्टफोनमधील QR कोड स्कॅनर या दोघांची गट्टी जमायला वेळ लागला नाही. अर्थातच बहुतेकांना नोटा आणि नाणी हाताळून करोना संसर्ग ओढवून घेण्यापेक्षा बाजारातून वस्तू आणि सेवा घेताना जी पेमेंट्स करावी लागतात त्यातील बरीचशी जीपे, फोनपे यासारख्या UPI माध्यमातूनच करणे सोपे वाटू लागले. अतिशय अल्पावधीतच या पद्धतींद्वारे
रिटेल पेमेंट्स करण्याची ग्राहकांची सवय वाढीस लागली. हे शक्य झाले 3 प्रमुख गोष्टींमुळे. UPI हा पेमेंट करण्याचा किंवा स्वीकारण्याचा असा एक प्लॅटफॉर्म किंवा माध्यम आहे ज्यामुळे ज्यांच्याकडे बँक खाते आणि मोबाईल फोन आहे त्यांना वर्षाचे 365 दिवस आणि दिवसाचे 24 तास ही कामे त्यांच्या खिशातल्या मोबाईल फोनच्या माध्यमातून करण्याचं सामर्थ्य प्रदान करतो. UPI सिस्टीममध्ये NPCI एखाद्या चेक क्लिअरिंग हाऊस प्रमाणे काम करतं. फरक इतकाच की ही सर्व प्रक्रिया इलेक्ट्रॉनिकली होत असल्यामुळे ती क्षणार्धात पूर्ण होते. अर्थात पैसे देणाऱ्या आणि घेणाऱ्या या दोघांनाही पैसे मिळाल्याची खात्री वस्तू किंवा सेवा यांची देवघेव होतानाच पटलेली असते. या बाबतीत UPI व्यवहार जरी बँकेच्या माध्यमातून झाला तरी व्यवहारपूर्तीच्या दृष्टिकोनातून पाहिले असता ते अगदी पूर्णपणे रोखीने म्हणजे नोटा मोजूनच केल्यासारखे पार पडतात. स्मार्टफोनवरूनच तुम्ही दुसऱ्याला जे पैसे द्यायचे त्या रकमेचा जणू डिजिटल चेकच देता जो तत्काळ वटला जातो आणि घेणाऱ्याच्या बँक खात्यात ती रक्कम त्याच क्षणी जमा होते. त्यामुळे बँकेत जा, चेक भरा, चेक वटतो का नाही ते बघा असले उपद्व्याप करावे लागत नाही. यातून विक्रेत्याची खेळत्या भांडवलाची गरज कमी होण्याच्या फायद्याबरोबरीने असंख्य मनुष्य तासांची बचत होते आणि पर्यावरणालाही लाभ होतो. आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टीने बघितलं तर सर्वात आश्वासक गोष्ट ही आहे की या सर्व व्यवहारांचे आणि त्यातील सहभागी बँक यांच्या सहभागाचे संचालन आणि त्यावरील नियंत्रण पूर्णपणे सरकारी मालकीच्या संस्थेकडे म्हणजे NPCI कडे आहे. या एकाच उपलब्धीमुळे UPIला फार मोठी विश्वासार्हता प्राप्त झालेली आहे. या उपरी वैयक्तिक स्तरावर आपण UPI मधून आपल्या बाबतीत काही सायबर फ्रॉड होऊन आपला बँक बॅलन्स परस्पर वापरला जाणार नाही याची काळजी घेऊ शकतो. सर्वसाधारणपणे ज्या बँकेत आपले प्रामुख्याने बँकिंग व्यवहार होतात ती बँक सोडून दुसऱ्याच एखाद्या बँकेतील अकाउंट UPI साठी निवडणे ही ती महत्त्वाची काळजी होय. अशा प्रकारे वेगळ्याच बँकेतल्या अकाउंट बरोबर UPI ID लिंक केला असेल तर एवढी नक्की खात्री राहते की जे काय UPI बद्दल होईल ते त्याच अकाउंट पुरतं मर्यादित राहील. म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्याच पैशाच्या नेहमीच्या कपाटातील काही पैसे काढायचे आणि दुसऱ्या एका छोट्या कपाटात ठेवायचे. म्हणजे अगदी काही त्या छोट्या कपाटाबाबतीत झालं तर कमी रकमेपर्यंत नुकसान होईल याची आपल्याला आधीच खात्री राहते. म्हणजे नुकसानाची मर्यादा आपण निश्चित करू शकतो कुठलाही सायबर फ्रॉड झाला तर. UPIचा विस्तार यापुढे प्रचंड प्रमाणावर होईल कारण UPIद्वारे होणारे सर्व व्यवहार केंद्र आणि राज्य सरकारचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांसाठी आपोआपच डिक्लेअर केले जातात. त्यामुळे जेवढे अधिक असे व्यवहार होतील तेवढा करांद्वारे सरकारला अधिक महसूल मिळेल. त्यामुळे सरकारी जास्तीत जास्त व्यवहार या माध्यमातून होतील यासाठी प्रयत्नशील राहणार आणि UPI दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत जाणार हे नक्की. श्रोते हो, डिजिटल पेमेंट क्षेत्रात भारतामध्ये नव्या अर्थक्रांतीचा उदय UPIनं केला असं या क्षेत्रातले जाणकार म्हणतात. जगभरातले 35 देश भारताकडून UPIची कार्यपद्धती स्वीकारण्यासाठी उत्सुक आहेत. हेच सरकारच्या डिजिटल भारत संकल्पाला मिळालेलं यश आहे असं म्हणता येईल. श्रोते हो, आपला वृत्तविशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर, निर्मिती सहाय्य निकिता लाड आणि निवेदन नंदिनी मथुरे.